आजचा टॉपिक आहे कंडिशन रेकॉर्ड फॉर डिस्काउंट अँड टॅक्स. चल, VK11. ओके. आता डिस्काउंट हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. कस्टमर स्पेसिफिक असतं, मटेरियल स्पेसिफिक असतं. ओके. आता जर हा K005 तुम्ही पाहिला, हे डिस्काउंटचा प्रकार आहे. पहा, आता ह्याचं नाव काय? तुम्ही बॅग जातो वाटलं तर मी VK11. काय दिसतं इथं? कस्टमर आणि मटेरियल म्हणजे काय? पर्टिक्युलर आतमध्ये जर मी गेलो, इथे पहा, सेल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन आहे, याचा काही प्रॉब्लेम नाही. कस्टमर आणि मटेरियल, त्यामुळे मी काय केलं, SKFS IS कस्टमर एखादा आपला 90 आहे ना, तो काहीतरी ओके. आणि मटेरियल काय आपलं 6522. ओके. आता ह्या मटेरियल ज्यावेळेस हा कस्टमर आणि हा मटेरियल तुमच्या सेल्स ऑर्डरमध्ये असेल, त्यावेळेस इथे काय होईल, लेट से 500 INR पर वन पॅक हे डिस्काउंटला आहे. राईट. आणि बघा इथे साईन काय आलंय, साईन काय? नेगेटिव्ह. निगेटिव्ह. राईट. म्हणजे थीम जवळपास सेमच आहे, फक्त थोडासा चेंज आहे. आता ह्याला मी लेट्स सेव्ह करतो. हा, सेव्ह केला. आता मी सेल्स ऑर्डरकडे तर जातो. डिस्काउंट जे आहे ते केने डिनोट होतं ना, जसं की काय काल म्हणताय? आपलं PR होतं. जसं की काल कंडिशन रेकॉर्ड आपण PR00 मेंटेन करत होतो, हा, तसं म्हणजे इथं ती डिस्काउंट प्राइस K00 असेल. K00. आता VA01 हॅलो. बोला ना. हा, आवाज येतोय ना? हा सर, ते कटून आला होता आवाज. जसं की काल आपण कंडिशन रेकॉर्ड जे आहे हा ते हा. PR00 मेंटेन केले होते, आणि आता आपण हे मेंटेन करू, डिस्काउंट मेंटेन करतोय. तर ते इनिशियल जे आहे ते K00 चालू चालू होईल ना. इनिशियल आता कसं खरं ते जर तुम्हाला पाहायचे असतील ना, तर सिंपल गोष्ट आहे. इथे जा, VK11. तुम्ही जर चेक केलं तर डिस्काउंटची कंडिशन दिसायला लागतील तुम्हाला इथे सर्चमध्ये. जर मी आता काय करतो वाटलं तर K* टाकून F4 करतो. येत नाही, ठीक आहे, काय हरकत नाही. आपण असं तुमची थीम कुठली आहे? माझी हम्म. सेमच आहे, जी तुम्ही काय वापरली त्याच्यात जास्त फरक नाही. हे बघा, के ना काय K004, K005 हे ना सगळे डिस्काउंट आहेत. इव्हन आपण आपला जो पुढचा टॉपिक आहे ना, कंडिशन टेक्निक, त्यामध्ये प्राइसिंग प्रोसिजरमध्ये आणखी मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करेल की हे कसं, म्हणजे ते इतके डिस्काउंटचे कंडिशन आहेत किती 1 2 3 4 5 जे काय जे असतील. पण जर तुम्हाला 3च डिस्काउंटच्या हम्म. कंडिशन पाहिजे असतील ना, त्या प्राइसिंग प्रोसिजरमध्ये सेट करता येतात. ते पण दाखवेल मी तुम्हाला. के ना आपलं हम्म. डिस्काउंट सुरू होतं, SAPचं स्टँडर्ड. हा, ओके. ओके. हम्म. आता मी इकडे आलो, ऑर्डर काढतोय. 90 माझा कस्टमर. ओके. 6522 माझं मटेरियल, 1 क्वांटिटी. एंटर. डबल क्लिक. कंडिशन्स. बघा, प्राइस कालची आली 10,000 रुपये, आणि नंतर डिस्काउंट काय आलंय 500 रुपये. बरोबर. हॅलो. हो, बरोबर बरोबर. आता इथे बघा, काल मी तुम्हाला दाखवलं होतं, ह्याचा टाईप कुठला आहे, क्लास, कंडिशन क्लास काय, प्राइजेस. प्राइजेस. प्राइस. ओके.
आता जर मी इथे आलो, इथे काय हो, डिस्काउंट और डिस्काउंट. सरचार्ज. राईट? हम्म. मग हे तुमचं जे आहे हे क्लासवरनं कळतं, म्हणजे सिस्टीमला कळतं किंवा हे डिस्काउंट आहे किंवा हे प्राइस आहे, त्या पद्धतीने. हम्म. आणि बघा ना, मग प्राइस डिस्काउंटचं कॅल्क्युलेशन आहे 10,000 मायनस 500 9,500, ते नाही इथं नेलं, पण टॅक्स नेला का इथं? हम्म. हम्म. नाही. हा. म्हणजे अदर दॅन टॅक्स जे काही कॅल्क्युलेशन होईल ते इथे येतं, फक्त टॅक्स इकडे पास होतो. तर टॅक्सच्या पण दोन कंडिशन हम्म. असतील, तर दोन्ही कंडिशनचं समेशन होऊन इथे येईल. हम्म. जसं आपल्याकडे दोन सेंट्रल जीएसटी आणि कंडिशन स्टेट म्हणजे जीएसटी. आता अच्छा, समजा ओके. एमडब्ल्यूएसटी 1 6%, एमडब्ल्यूएसटी 2 5%. एकच मिनिट. हॅलो, हा, येस बोला सर. आवाज बोला, येत. नाही नाही, कॉलवर आहे. एकच मिनिट. काय म्हणताय तुम्ही? येतो आवाज, येतो. जस्ट एकच मिनिट. आवाज नाही येत, आवाज काहीच कळत नाही. येस सर. आवाज येत नाही आणि प्लस स्क्रीन शेअरिंग पण नाही. हॅलो. सॉरी, ते एकदम कॉल पण आला आणि हे दोन मिक्स झालं. ठीक आहे. येस येस. आता हे गेलं का? स्क्रीन शेअरिंग करायची. स्क्रीन पण शेअरिंग पण गेली का? PA01. ओके, इथपर्यंत आपण होतो. पहा, कंडिशन मध्ये प्राइस पण आली आहे, टॅक्स पण आलाय, आणि त्यांचा क्लास जो असतो आयदर डिस्काउंट और सरचार्ज नावाचा असतो, आणि प्राइसला प्री असतो. पी म्हणजे हम्म. सॉरी, बी म्हणजे प्राइस. दिसतोय? तर सेम बघा, हम्म. कॅल्क्युलेशन टाईप काय, क्वांटिटी आहे. म्हणजे काय, 10,000 पर पीस आहे म्हणून क्वांटिटी आहे. आणि जर मी बॅक गेलो, डिस्काउंट पण इथे कसं आहे बघा, कॅल्क्युलेशन टाईप काय, काय कॅल्क्युलेशन टाईप, क्वांटिटी. क्वांटिटी. म्हणजे तुमचं डिस्काउंट पण कसं लागणार आहे, 500 रुपये पर पीस. आता जर मी बॅक गेलो आणि इथे समजा मी लेट्स से 4 क्वांटिटी केल्या, पहा, 10,000 गुणिले 4 40,000, आणि 500 गुणिले हम्म. 4 2,000 इज इक्वल टू हम्म. 38,000. राईट? तर हे हम्म. झालं येस. डिस्काउंट. आता तुमचं असं म्हणणं असेल की सर हे तर तुम्ही पर पीस दाखवलं, पण डिस्काउंट बऱ्याच ठिकाणी कसं असतं, पर्सेंटेजवर असतं. राईट? ते कसं करता येईल? हम्म. ते पण करता येतं ना. जवळ /n VK11 काल MK हे, होतं ना? हा, कालचं टी कोड हा, MK होता ना? नाही, कालपासून आपण VK11च करतो ना.
मी केलं कंडिशन साठी मी केलं आहे कंडिशन मेंटेन ओके. करायचं ठीक आहे. प्राइस टॉपिकचं नावच डिस्काउंट केलेलं नाही. ओके. तर कंडिशन के आपली कुठली आहे? K005. आता जर तुम्ही K006 जर टाकलं, K06 नाही, 4 असेल. 4 बघा, बॅक जातो थोडस. K004चं डिस्काउंटचं नाव काय? मटेरियल. म्हणजे काय मटेरियल की फक्त मटेरियल स्पेसिफिक डिस्काउंट आहे. कस्टमर कुठलाही असो, हे मटेरियल टाकलं की डिस्काउंट येईल. कस्टमरचं काही कनेक्शन आहे का याच्यामध्ये? नाही. नाही. मग आता जर मी समजा सेल्स ऑर्ग टाकला, डिस्ट्रीब्युशन चॅनल टाकलं, मटेरियल टाकलं, एंटर दाबतो हा. आता इथे जर नीट चेक केलं तुम्ही तर परत काय आलंय? पर पीसच आले, राईट? हम्म. मग मी काय पॅक. करतो, मायनस करतो आणि तुमचा जो कॅल्क्युलेशन टाईप आहे, पर्सेंटेज. पर्सेंटेज ठेव ए. हे दोन्ही मध्ये काय फरक आहे? ट्रॅव्हल कॉस्ट आणि नाही, हे काय असतं माहिती का? 100 आय म्हणजे तुमच्या फ्रेटवर लागतो. म्हणजे कसं फ्रेटवर. कशी कुठल्या सिच्युएशन मध्ये थोडं? तुम्हाला तुमची फ्रेट जर असते, फ्रेट फ्रेट जर मला काढायचं आहे, ट्रॅव्हल कॉस्ट समजा, बरेचदा काय होतं माहिती का, की तुमची एक ट्रॅव्हलिंगची कंडिशन असते, राईट? आता समजा ट्रॅव्हल कॉस्ट तुमची काढायची मला, तर जर तुम्ही असं ठरवलं की ट्रॅव्हल हम्म. कॉस्ट इज इक्वल टू इनवॉइसच्या 2%, इनवॉइसच्या असं 2% करतात. ट्रॅव्हल कॉस्ट असं असतं का? म्हणजे ते असतं. असं अज्युम करतात का? अजून करतात बऱ्याच ठिकाणी, काय करतात ते तुमच्या, आणि तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर ते काय लिहिले त्यांनी, कॉस्ट टाकली आहे, कॉस्ट, प्राइस नाही. हम्म. हम्म. म्हणजे जर ते काय म्हणले की आम्ही तुम्हाला होम डिलिव्हरी देऊ, राईट? हम्म. हम्म. पण त्यांना काय करायचंय की जे बिल करायचंय, बिल करताना ते इन्क्लूड करतात की बिल करताना असं टाका म्हणतात की हम्म. 2% ऑफ प्राइस. कस्टमरला सांगत नाही हम्म. आपल्याला कॉस्ट किती पडते, म्हणतात की त्या 2% तरी लागेल ना ऍटलिस्ट मध्ये बिलाच्या. मग ती इन्क्लूड करतात, ओके. म्हणून त्याला कॉस्ट म्हटलेलं आहे. आलं लक्षात? पण मग ते एंड कस्टमरला ते याच्यात दिसतं का? नाही नाही, आता बऱ्याचदा ट्रान्झॅक्शन काय होतं म्हणजे माहिती का, आयटम मध्ये? आयटम मध्ये दिसत नाही, एंड कस्टमरला दाखवायचं नाही, म्हणून तर ती कॉस्ट धरली ना त्यांनी. त्यांचं प्रोडक्शन ओके. किती, 100 रुपये, आणि त्याच्यावर हम्म. त्यांना काय करायचं किंवा कस्टमरला डिलिव्हरीज देतात ते डोअर डिलिव्हरी. हम्म. मग पण त्याची पण कॉस्ट त्यांना लागते ना. मग ते काय हम्म. करतात, ते ॲज इक्वल 2 रुपये, 2% ऑफ प्राइस, म्हणजे 102. ओके. म्हणजे त्यांचं म्हणणं ओके. काय असतं की प्रोडक्शन कॉस्ट 60 रुपये आणि ट्रॅव्हलिंग कॉस्ट 2 रुपये, असं आपल्याला प्रोडक्ट कितीमध्ये पडलंय, 62 रुपये, हम्म. असं. ठीक आहे, दाखवताना 62 डायरेक्ट कॉस्टच राईट, हा, एक कॉस्टच दाखवणार. ओके. बरोबर बरोबर. ठीक आहे. हम्म. आता आपण पर्सेंटेज ठरवू. आता पहा, मटेरियल टाकतो, आलं. हम्म. आणि जर मी ठरवलं की आता लेट्स से 5% डिस्काउंट द्यायचं, बघा साईन काय आलं, मायनस. मायनस, राईट? आता जर मी याला सेव्ह केलं, परत आपण काढू, आता क्वांटिटी टाकली, लेट्स से चार चार क्वांटिटी टाकतो. आता पहा, 10,000 रुपये पर पीस आहे, किती झालं, 40,000. हम्म. ओके. आणि हम्म. त्याच्यानंतर जी व्हॅल्यू येते ती किती आहे, 500 रुपये पर पॅक आहे. म्हणजे किती, 4 × 2 = 2,000. म्हणजे किती झाले, हम्म. 40,000 मायनस 2,000, 38,000. आणि हे जे हम्म. K004 आहे, ते 5% हम्म. ऑफ 38,000. हम्म.
किती झाले मग? 1900. 1900. राईट. हम्म. म्हणजे असं इव्हन तुम्ही चेक पण करू शकता. जर इथे जर आलात तुम्ही, कॅल्क्युलेशन टाईप काय आलंय बघा, हम्म. पर्सेंटेज. आणि तुम्हाला थोडंसं हे अनालाइज केलं ना, तुम्हाला लक्षात पण येईल हा. हे काय म्हणते, तर इथं बघा, मी तुम्हाला थोडंसं लॉजिकल सांगतो. कंडिशन PR00 ही जी आहे ना, हम्म. ह्याला काय म्हणतात माहिती का? कंडिशन अमाऊंट म्हणतात ह्या फील्डला. आणि ही काय, कंडिशन व्हॅल्यू. व्हॅल्यू. आता जर मी F1 केलं तर बघा, हे फील्डचं नाव बघतो मी, कंडिशन अमाऊंट ऑर पर्सेंटेज. आणि ही काय, कंडिशन व्हॅल्यू. बरोबर. हम्म. आता मग, आता मी काय करतोय माहिती का, आता इथं लक्षात, इथं काय करतोय, प्रत्येक कंडिशन आपण चेक करू. PR00 हा, कंडिशन अमाऊंट काय, 10,000 INR पर पॅक. हम्म. राईट. मग कंडिशन बेस काय, 4 क्वांटिटी. म्हणजे मग कंडिशन व्हॅल्यू किती आली, म्हणजे कंडिशन 40. अमाऊंट मल्टिप्लाइड बाय बेस इज इक्वल टू 40,000. बरोबर. तर सेम जर मी लॉजिकली इकडे आलो K005 ला, तसंच येईल बघा. कंडिशन अमाऊंट काय, 500 रुपये. कंडिशन बेस काय, हम्म. 4 4. इज इक्वल टू कंडिशन व्हॅल्यू 2,000. आता थोडंसं लक्ष द्या, हे पर्सेंटेजचं खेळ आहे. K004 ला द्या. कंडिशन अमाऊंट काय, 5%. कंडिशन बेस काय त्याला, 3800. 38,000. सॉरी, इथं क्वांटिटी आहे का? त्याने त्याची वरची व्हॅल्यू घेतली त्याने. हा. इथं क्वांटिटी घेतली का त्यानं? नाही. इथं त्यानं काय केलं, जी फायनल अमाऊंट आहे त्याच्यावर, जी कॅल्क्युलेशन करून आलेली अमाऊंट आहे त्याच्यावर 5%. कारण पर्सेंट म्हणलं त्याला बेस लागेलच ना. हम्म. राईट. बरोबर. लॉजिकली समजतंय ना? आणि आणि समजा जर ती K005 नसती तर डायरेक्ट 40,000च्या 5% लागलं असतं ना. बघा ना, आलं. हम्म. मी डिलीट केली K005. हम्म. 40,000च्या सर 5% किती झालं, 2,000. बरोबर. हम्म. नाही नाही, मला हे विचारायचं, आता आपण जे दोन हे लावले ना कंडिशन, एक हा हा. पर्सेंटेज आणि हा, तसं आता तुम्ही ती या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन मधनं मायनस केली. समजा बरोबर. आपण तो पहिल्या केसमध्ये डिस्काउंट दिलेला 500 पर पीस, आपलं हे पर पॅक. तो समजा काही दिवसांनी काढायचा असेल तर मग काय करायचं, कसं ओके, काढायचं? काढायचं तो. ठीक आहे. आता मी काय हं. करतो, इकडे येतो परत. कालच्या सारखाच वापरायचा आपण पण. आता इकडे बघा, /OVK12. हं. कंडिशन काय तुमची, 5 आहे. बरोबर. हं. एक्झिक्यूट. जर तुम्हाला हे काढायची असेल तर 2 वे, याला डेडलाईन द्या. हं. नसेल हो. तर डिलिशन इंडिकेटर द्या. डिलीट. ओके. बरोबर. आता ह्याला मी हं. सेव्ह करतो. आता जर मी नवीन ऑर्डर काढली, हं. बघा, एकच आहे लागल. का? एकच लागल. एकच लागला. अनालिसिसला जर मी गेलो, अनालिसिसला आपली हं. कंडिशन कुठली आहे बघा, कंडिशन रेकॉर्ड हॅज बीन डिलीटेड. राईट. हं. अशा पद्धती. आणि कालच्या सारखीच एक गोष्ट मला परत सांगतो, कंडिशन मध्ये सुद्धा तुमची डेट कन्सिडर होते. आता जसं रेकॉर्ड मी चेक केलं बघा, दिसते का प्राइसिंग डेट, हं. 15/6. म्हणून जर बॅक हं. जाऊन मी कालची डेट जर टाकली तर ही कंडिशन येणार नाही. का नाही येणार,
कारण सगळ्या डिस्काउंटच्या कंडिशन मी आजच लावलेत. बरोबर आहे? हम्म. दिसते का डिस्काउंट? नाही दिसत. हा, अशा पद्धतीने. ओके, तर इथपर्यंत काही हम्म. कन्फ्युजन असेल तर सांगा मला. नाही. ओके, आता आपण काय करू, दुसऱ्या एका महत्वाच्या कंडिशनकडे. टॅक्स. आता काय माहिती आहे का, बाहेरचे जे कस्टमर्स आहेत ते जनरली MWST नावाचा टॅक्स वापरतात. हा, आणि इंडियन कस्टमर काय करतात, CGST, SGST, IGST वापरतात. राईट. आपण काय करू, काय सध्या MWST शिकू, कारण GSTचा आपला एक सेपरेट टॉपिक आहे. अननेसेसरी रिपीट करण्यापेक्षा आपण MWST इथे शिकू, आणि GSTचा जो आपला दुसरा टॉपिक आहे इथेच असेल कुठेतरी, बघा दिसतोय का? 28 नंबर सर, 28. इथे आहे ना, हम्म. तो त्यावेळेस शिकू. आता आपण MWST घेऊ. आता जर तुम्ही इकडे आलात, MWST 3 कॉम्बिनेशन्स आहेत, राईट. पहिलं कॉम्बिनेशन काय माहिती आहे का, डिपार्चर कंट्री आणि डेस्टिनेशन कंट्री ह्याच्यावर डिपेंडेंट टॅक्स. म्हणजे बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, की काही काही केसेसमध्ये हे मटेरियल जर मी US ला विकत असतील तर 15% टॅक्स आहे, आणि जर हे मटेरियल मी लेट्स से स्वित्झर्लंडला विकत असेल तर 18% टॅक्स. अशा केसेस असतात. आता आपल्या इंडियनच सांगतो तुम्हाला, इंडिया गव्हर्नमेंटच सांगतो. तुम्ही जर एखादं मटेरियल युरोप कंट्रीला विकत असाल, युरोप किंवा US, तर हम्म. तुम्हाला टॅक्स एक्झम्पशन आहे, म्हणजे त्याच्यावर टॅक्स लागत नाही. 100 रुपयाचं मटेरियल आहे, तुम्हाला टॅक्स लागणार नाही, फक्त तो गव्हर्नमेंटकडनं जाऊन हे करून घ्यावा लागतो, अप्रुव्हल. आणि दुसरा पॉइंट, तेच जर मटेरियल तुम्ही सेम मटेरियल नेपाळ किंवा भूतानला विका, टॅक्स लागतो. हम्म. नेपाळ किंवा भूतानला विका, टॅक्स लागतो. कारण त्या इंडियन गव्हर्नमेंटचं काय म्हणणं आहे, आपल्याला फॉरेन करन्सी जनरेट करायची, म्हणजे फॉरेन करन्सी पाहिजे, तर म्हणजे देशाच्या ह्याचं व्हॅल्यू, चलनाचं व्हॅल्यू वाढतं. ओके. आता युरोप, अमेरिका ह्यांची जी करन्सी ती आपल्यापेक्षा ताकदवान आहे, बरोबर. स्ट्रॉंग आहे. हा. मग भूतानच्या ह्याची आहे का, आपल्यापेक्षा कमी आहे त्यांची. न- आपला 1 रुपया म्हणजे न- त्यांचे 2 रुपये होत असतील किंवा जास्त होत असतील. नाही नाही, सेम आहे. कारण त्यांची करन्सी आपणच मॅनेज करतो. हा, पण मग त्यामुळे इकडे बघा तुम्हाला दाखवतो. ए, नेपाळ. नेपाळची कमी असेल, भूतान आणि आपली सेम असते. नेप्लीज रुपीज म्हणजे NPR, बरोबर. कमी आहे इकडे आपल्यापेक्षा. ठीक आहे, कमी आहे. भूतानची सेम असते. आपला 1 रुपया झाला तर त्यांचं जवळजवळ 60 पैसे पडते. हम्म. 1.5 रुपयाच्या वर आहे. मग अशा करन्सीसाठी मे बी म्हणजे गव्हर्नमेंटचा जो काही रूल असेल ते 1:1 आहे. हम्म. बरं आहे. म्हणजे मग सेम सेम असल्यामुळे काय, की मग त्यांना काही फायदा आहे का मग आपल्याला, की त्या करन्सी एनिवे वीक आहेत, राईट. म्हणून ते हम्म. गव्हर्नमेंट त्यांना पण टॅक्सेस अप्लाय करतो. एक मी लॉजिकली म्हणजे असं सांगितलंय, असं आम्हाला म्हणजे पहिल्यापासून माहिती आहे, असंच आहे. पण गव्हर्नमेंटचं लॉजिक तर असंच असेल किंवा काही जे काय असेल. पण असे सिनेरिओ असतात, की काही कंट्रीजमध्ये 10% टॅक्स, काही कंट्रीजमध्ये 15% टॅक्स. युरोपमध्ये तर फार असतं तसं, कारण काय की युरोपचे देशच एवढे छोटे छोटे आहेत, की मग ज्या ज्या देशासोबत जे जे अग्रीमेंट आहे त्यानुसार ते टॅक्सेस अप्लाय होतात. म्हणून हे यूज कॉम्बिनेशन होतात. वापरलेलं आहे. आता डोमेस्टिक टॅक्स म्हणजे काय, ज्या वेळेस तुमचं म्हणजे प्लांटची कंट्री आणि तुमच्या कस्टमरची कंट्री जर सेम असेल तर डोमेस्टिक टॅक्स कन्सिडर होतो, राईट. एक्सपोर्ट टॅक्स म्हणजे काय, वेन तुमची प्लांटची कंट्री आणि कस्टमरची कंट्री जर वेगळी असेल तर एक्सपोर्ट टॅक्स काउंट होतो.
तुम्ही म्हणाल सर सर मग हे आता पण एक्सपोर्टच आहे ना वरचं. हम्म, पण कसं आहे की हम्म, त्यांना असं पाहिजे की बाबा नाही, एक्सपोर्ट जरी असेल तरी त्याची काही व्हॅल्यू नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं नेपाळ आणि भूतान, त्यावेळेस तुम्ही ही हे वापरू शकता. राईट. आता आपण जाऊ, तर आपण जनरली आणि डोमेस्टिक बघतो. आणि डोमेस्टिक टॅक्स मध्ये म्हणजे आता समजा सुझुकीची कंपनी आहे जपनीज, पण हम्म. मॅन्युफॅक्चरिंग इथं होतं आणि इथंच विकतात, मग तो डोमेस्टिक टॅक्स का? हा, डोमेस्टिक टॅक्स म्हणजे काय की विकणारा आणि विकत घेणारा जर एकाच कंट्रीत असतील तर डोमेस्टिक टॅक्स. भले तुमचं ती जपनीज कंपनी पण तिचं रजिस्ट्रेशन काय, सुझुकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे. हम्म. मग ती काय मग इंडियनच ज्या झाली सुझ इनडायरेक्टली. म्हणजे आपण इंटरनली ते ॲज अ जीएसटी बघू, आणि जपानसाठी तो डोमेस्टिक टॅक्स आहे. जपान सुझुकी जपानसाठी असं का? नाही नाही तसं नाही. ज्या नाही वेळेस नाही तुमच्या म्हणजे कंपनीचं रजिस्ट्रेशन इंडियामध्ये, बरोबर, हम्म, तुमचा प्लांट पण इंडियामध्ये रजिस्टर्ड आहे जीएसटी डिपार्टमेंटकडे, राईट. हम्म, 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 आणि तुमचा जो कस्टमर आहे तो पण इंडियामध्ये आहे आणि त्याचं पण रजिस्ट्रेशन काय इंडियामध्येच आहे, राईट. हम्म, हम्म, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग गुणाच्या लायसन्सच्या अंडर होईल इंडियाच्या. हम्म, विकत कोण घ्यायलाय, इंडियावालाच, राईट. देन इट्स अ हम्म. डोमेस्टिक टॅक्स. नाही नाही पण मग आता अ, दोन केस, एक सुझुकी जपान, त्यांच्या दृष्टीने हा डोमेस्टिक टॅक्स झाला. जीएसटी आपण जो आपला इंटरनल लावतो तो त्यांच्यासाठी डोमेस्टिक टॅक्स आहे. किंवा उद्या रिलायन्स नाही पण मला काय म्हणणं, जपान इथं पिक्चर मध्ये येईलच कशाला, सुझुकी जपान येईलच नाही कशाला. का? कारण जर सुझुकी जपान बनवत असेल आणि इथल्या हम्म, कस्टमरला देत असतील तर हम्म, मग क्वेश्चन येईल जपानचा. ओके. कारण जर त्यांना तसं करायचं असलं तर मग इथलं रजिस्ट्रेशनच घेतलं नसतं ना तसं. हम्म. पण मग हा डोमेस्टिक टॅक्स आपण ऍज अ जीएसटी हा डोमेस्टिक टॅक्स मध्येच येईल ना? बरोबर, जीएसटी डोमेस्टिक टॅक्स मध्येच येईल, राईट. हं. हा आता कळालं मग. ओके, तर आपण हा धरू जनरली. डोमेस्टिक टॅक्स धरला. डिपार्चर कंट्री म्हणजे काय, कुठली कंट्रीमधून डिपार्चर होणार आहे, इंडिया. आता इथं बघा, पहिली फील्ड काय, टॅक्स क्लासिफिकेशन फॉर कस्टमर, बरोबर. मग जर तुम्ही तुमच्या कस्टमरकडे गेलात, कस्टमर मास्टरमध्ये, जसं की /OBP, आपला कस्टमर काय, त्याचं नाव काय होतं आपल्या कस्टमरचं, नोवल, राईट. नोवेल. हम्म, इथे आलो. ओके. आणि इन्कोटर्म का? नाही, आता इथे बघा, तुम्ही खाली गेलात ना, तुम्ही त्याचे क्लासिफिकेशन्स मेंटेन असतात बघा, दिसतंय का. ही हे काय, वन, म्हणजे मग आपण इथे काय हम्म, मेंटेन करायचं, वन. मग हे दुसरं काय, टॅक्स क्लासिफिकेशन फॉर मटेरियल, म्हणजे तुमचं मटेरियल जर मी चेक केलं /OMM03, चुकतंय का माझं, अरे हा सॉरी, /O पाहिजे ना, मी 0 दाबायला, राईट. तो जो आहे तो व्ह्यू आहे आपल्या सेल्सॉर 1 2 ला.
दिसतंय इथे काय 1 म्हणजे मटेरियल सुद्धा टॅक्सेबल आहे आणि कस्टमर सुद्धा टॅक्सेबल आहे. मग मी 1 टाकतो. ओके बघा. हम्म. तर मग किती पर्सेंटेज लावणार आहे टॅक्स? लेट्स से मी आता 12% लावतो. लावला? आता इथे सगळ्यात महत्वाचं, ज्या ज्या वेळेस तुम्ही टॅक्सची कंडिशन मेंटेन करता त्या त्या वेळेस तुम्हाला इथे टॅक्स कोड मेंटेन करावा लागतो. दिसतोय का? हम्म. आणि हा टॅक्स कोड प्रोव्हाइड कुणाकडनं केला जातो? फायनान्स कडनं. आता इथे सिस्टीम मध्ये सध्या काहीतरी हे एवढे टॅक्सेस आहेत, टॅक्स कोड्स आहेत, सॉरी. ते फायनान्सवाले देतात कारण त्यांना त्यांच्या कॅल्क्युलेशनसाठी लागतो, किंवा 12% आम्ही हा टॅक्स कोड बनवलाय कारण त्यांच्या रिपोर्टिंगसाठी लागतो. आता तुम्हाला जर सांगायचं असेल तर टॅक्स कोड कसा बनवतात माहिती आहे का? मी मुद्दाम हा टॉपिक पण ऍड केलेला आहे बरं का टॅक्स कोडचा. फार छोटा टॉपिक आहे, पण कसं आहे की आपल्याकडे एरर येते म्हणून तो आपल्याला माहिती असला पाहिजे. आता जर इथे तुम्ही पाहायला गेलात की पुढे टॅक्स कोडचा एक छोटासा टॉपिक असेल. आहे 27. त्याच्यावरच आहे हा टॅक्स कोड दिसते का? पेज. हा. आता इथे जर तुम्ही बघायला गेलं तर टॅक्स कोड, तुम्ही इथं वाटलं तर टॅक्स कोड बनवून दाखवतो तुम्हाला. /OFTXP नावाचा टी कोड आहे. आणि उभ्या आयुष्यातही तुम्हाला कधी टॅक्स कोड बनवण्याची गरज येणार नाही रिअल इन्व्हायरमेंटमध्ये. केलं तर तुम्ही अशा डमी इन्व्हायरमेंटलाच बनवतात. ओके. कंट्री काय आपली? इंडिया. IN. आता मग ते काय म्हणतात की तुम्हाला कुठला नवीन टॅक्स कोड बनवायचा ते बनवा. आता मग मी काय करतो, Z9 बनवतो, एंटर दाबतो. जे डिस्क्रिप्शनला काय टाकतो, आउटपुट टॅक्स 12%. त्याला डिस्क्रिप्शनचं काही कळत नाही बरं का, मी तर काही पण स्पेलिंग मिस्टेक करू शकतो, काही पण इट्स अ फ्री फील्ड. Z9 त्याला कळतं फक्त. Z9 टॅक्स टाईप कुठला आहे, म्हणजे इनकमिंग टॅक्स आहे का आउट गोईंग? आपलं इनवाइस बाहेर जातं का आता इथं बाहेर. बाहेर. ओके, म्हणून आउटपुट टॅक्स घ्यायचा. ओके, आउटपुट टॅक्स. टॅक्स कधी यूज करतो? तर मी एंटर दाबतो. हॅलो बोला. सर, इनपुट टॅक्स कधी यूज होतो? ज्या वेळेस तुम्हाला वेंडर कडनं इनवाइस मिळतं, इनपुट टॅक्स कधी यूज होतो? इनपुट टॅक्स ज्या वेळेस तुम्हाला वेंडर कडनं इनवाइस मिळतं, म्हणजे MM साइडनं. MM साइडनं आवाज येतोय का नाही? ओके. हो, MM येतं. साइड. येस. न- पण नाही कळलं वेंडर नाही साइड नाही, आता हे कसं असतं, म्हणजे काय? टॅक्स 2 प्रकारचे असतात, एक इनकमिंग टॅक्स आणि एक आउटगोईंग टॅक्स. आउटगोईंग टॅक्स म्हणजे काय, हम्म. की ज्या वेळेस तुम्ही कस्टमरला बिल देतात त्यावेळेस आउटगोईंग टॅक्स, हम्म. बरोबर. आणि ज्या वेळेस तुम्हाला तुमचा व्हेंडर म्हणजे सप्लायर तुम्हाला बिल देतो त्यावेळेस त्याच्या बिलात पण टॅक्स असेल ना. हम्म. म्हणजे तुम्ही जर स्टील परचेस केलं बेरिंग बनवण्यासाठी, ओके मग ओके व्हेंडर काय करेल, ओके. 10 लाखाचं टॅक्स, 10 लाखाचं स्टील आणि 1 लाख रुपये टॅक्स. मग तो काय झाला, इनकमिंग टॅक्स. हम्म. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या स्टीलच्या बेरिंग्स बनवतात आणि कस्टमर्सला विकतात 15 लाखाच्या बेरिंग्स आणि त्याच्यावर 1.5 लाख रुपये टॅक्स, तो झाला आउटपुट टॅक्स. हम्म. आलं लक्षात? हम्म. अशा पद्धतीने एंटर दाबा. आता ही तुमची ही बघा, कंट्री इंडिया, टॅक्स कोड Z9, ZTTS, ही तुमची प्रोसिजर टॅक्स. ही म्हणजे ओव्हरली फायनान्सचा भाग आहे बरं का, जितकं समजेल तितकं समजून घ्या, बाकी सोडून द्या. टॅक्स फक्त लक्षात घ्या की FI वाले असे टॅक्स बनवतात आणि बाकी काहीच करायचं नाही, आता फक्त सेव्ह करायचं. इंडिया, Z9, ZTATS संपलं. तर त्याला मी सेव्ह करतो. सेव्ह केलं. टॅक्स कोड Z9. Z9. हा. आता मी काय करतो, इथे जर तुम्ही चेक केलं, आता इथे मी माझं क्रिएट आउट, हा आता इथे तर मला काय केलं तर Z9, मी जातो आणि Z9 इथे एंटर करतो. आलं, ऍक्सेप्ट केलं. हम्म. ह्याला जातं मी सेव्ह करतो.
हा टॅक्स कोड आपल्याला सर नंतर एक पण एका मिनिट टॉपिकला कॉलम लागेल, आणखी कशाचा त्यावेळेस. हा, काय म्हणताय? फर्स्ट आता कॉलम कशाचा होता? फर्स्ट टी टी जो होता फर्स्ट कॉलम कशाचा होता? हा जो आहे ना बघा, फर्स्ट. हा टॅक्स क्लासिफिकेशन फॉर कस्टमर, जे मी इथं दाखवलं तुम्हाला. ओके ओके. पण कस्टमर. सर याच्यात मला एक विचारायचं, याच्यात आपण कस्टमर मटेरियल सगळ्या आता दोन